लग्नाच्या अवघ्या 4 दिवसांपूर्वी नवरदेवाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. लग्नाची धामधूम सुरू असताना 27 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काय आहे ही संपूर्ण घटना पाहू. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. राजेश अविनाश भेंडारकर या 27 वर्षीय युवकाचं येत्या 16 मार्चला लग्न होणार होतं. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच राजेशने पहाटेच्या सुमारास आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. राजेंद्र चंद्रपूरच्या डालमिया कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. लग्नासाठी नवरी मुलगीही घरी आली होती, मात्र आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर क्षणात शोकात झालं. घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या या तरुणाने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचं कारण अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे भेंडारकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून परसोडी गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.